नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 3 मार्च ते 9 मार्च 2025 चे भविष्य भाकीत साप्ताहिक राशी भविष्य। सत्ताधाऱ्यांना नमती भूमिका घ्यावी लागेल। चॅनलचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे। माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ऑल वर क्लिक करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा। सप्ताहात रवी शनी युती होत आहे। या योगामुळे सत्ताधारी पक्षाला नमती भूमिका घ्यावी लागणार आहे। आरोप झालेल्या मंत्री व पदाधिकाऱ्यांचे या काळात राजीनामे घेतले जातील। मोठ्या राजकीय व्यक्तींना कायदेशीर कारवायांचा देखील सामना करावा लागेल। या योगामुळे मोठ्या ज्येष्ठ राजकीय व्यक्तीच्या मृत्यूची घटना संभवते। तसेच मोठे विमान जहाज दुर्घटना होण्याची शक्यता असून प्रयागराज येथे मोठ्या गर्दीमुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यास प्रशासनाची मोठी धावपळ होईल। या योगामुळे परदेशातील भारतीयांची चिंता वाढण्याची शक्यता असून परदेशातील नोकर कपातीमुळे कडक व निर्बंधांमुळे स्वदेशी येण्याचे प्रमाण वाढते राहील। व्हिसा पासपोर्टशी संबंधित नियम कायदे आणखी कडक होतील। या सप्ताहात चंद्रहर्षल युती होत असून शेअर मार्केटमधील अस्थिरता कायम राहील। आगामी काळात गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान या काळात संभवते। या उलट सोन्या चांदीच्या भावामध्ये यापुढे वाढ अपेक्षित राहील। रुपयाचे मूल्य वाढेल। पुढील काळात चंद्रमंगळ युती होत असल्यामुळे हवेतील उष्णतेमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता असून काही प्रदेशात वादळे किंवा अवकाळी पावसाने मोठे नुकसान होऊ शकते। उत्तर भारतात भूकंपासारखी घटना संभवते। चतुर्थ भावारंभी मंगळ असल्यामुळे मोठे वाहन अपघात, आगीच्या दुर्घटना, घरांची पडझड या प्रकारच्या दुर्घटनांचे प्रमाण मोठे राहील। दरोड्यांच्या घटना वाढतील। लहान मुले, विद्यार्थी यांच्यासाठी सप्ताह त्रासदायक राहील। पेपर फुटी, कॉपीच्या घटना या काळात संभवतात। साथीचे विकार देखील वाढण्याची शक्यता राहील। शुक्र राहू नेपच्यून या योगामुळे कलाकार किंवा चित्रपट यावर आरोप होतील। मोठ्या स्त्री किंवा कलाकाराच्या मृत्यूच्या घटना या काळात संभवतात। या योगामुळे मोठे आर्थिक भ्रष्टाचार उघडकीस येतील। काही बँका यामुळे अडचणीत येतील। खेळाडूंसाठी हा काळ प्रतिकूल असून खेळ स्पर्धांमध्ये अनपेक्षित निकाल लागतील। मीन राशीतील राहू नेपच्यून योगामुळे सायबर क्राईम मध्ये मोठी वाढ झालेली दिसते। डॉक्टर, हॉस्पिटल कर्मचारी यांची आंदोलने निदर्शने होतील। लेखक, साहित्यिक किंवा धार्मिक क्षेत्रातील व्यक्ती वादविवादात अडकतील। स्त्री वर्गासाठी हा काळ प्रतिकूल राहील। महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह या काळात उपस्थित होईल। आता जाणून घेऊया साप्ताहिक राशी भविष्य 3 मार्च ते 9 मार्च 2025। मेष, कायदेशीर कामात यश मिळेल। राजकीय व्यक्ती, सरकारी अधिकारी, पोलीस प्रशासन यांच्याकडून मोठे सहकार्य मिळेल। स्पर्धा निवडणुकांमध्ये विजय मिळेल। अचानक मोठा खर्च होईल। मात्र धनस्थानातील चंद्रगुरु युतीमुळे आर्थिक लाभ मिळेल। वृषभ, राजकीय सामाजिक क्षेत्रात मोठे पद मिळेल। अधिकार देणारी ग्रहस्थिती असून निवडणुकीत विजय मिळेल। नोकरीमध्ये देखील पदोन्नती मिळेल। वरिष्ठांकडून मोठे सहकार्य मिळेल। मात्र अनपेक्षित मोठा खर्च होईल। राशीतील चंद्रगुरु युतीमुळे धार्मिक कार्य होईल। मिथुन, प्रवासात अडचणी येतील। धार्मिक कार्य, तीर्थयात्रांमध्ये अडथळे येतील। बदनामीचे देखील प्रयत्न होतील। विद्यार्थ्यांना परीक्षा खडतर राहील। अचानक मोठे प्रवास करावे लागतील। परदेशी गमनाच्या कामात तुम्हाला यश मिळेल। मोठी खरेदी किंवा मोठी गुंतवणूक या काळात होईल। कर्क, अष्टमातील रवी शनी युती आरोग्यासाठी त्रासदायक राहील। प्रवास जपून करावेत। वडिलोपार्जित कामे मार्गी लागतील।
कायदेशीर कामासाठी खर्च होईल. नोकरीमध्ये बदलीचे प्रयत्न होतील. मात्र अनपेक्षितपणे मोठे लाभ मिळतील. शेअर्समध्ये तुम्हाला नुकसान संभवते. सिंह, कायदेशीर कटकटी निर्माण होतील. विवाह सौख्यात मतभेद निर्माण होतील. जोडीदाराची काळजी घ्यावी लागेल. भागीदारीमध्ये मनस्ताप संभवतो. नोकरीमध्ये बदली होईल. सामाजिक राजकीय क्षेत्रात मोठे पद, प्रतिष्ठा, मानसन्मान, पुरस्कार मिळतील. कन्या, षष्ठ स्थानात होणारी रवी शनी युती शत्रूवर विजय मिळवणारी नाही. नोकरीमध्ये मोठा बदल होईल. पाठीचे दुखणे त्रास देईल. खाण्यापिण्यात पथ्य पाळावे लागतील. अनपेक्षित लाभ होतील. चांगली बातमी मिळेल. प्रसिद्धी, पुरस्कार मिळतील. विद्यार्थ्यांना परीक्षेत मोठे यश मिळेल. तूळ, विद्यार्थ्यांना परीक्षेत अडथळे संभवतात. शेअर्स सारख्या व्यवसायात पैसे अडकतील. मात्र कोर्ट कचेरीमध्ये अनुकूल निर्णय होतील. सरकारी कामात यश मिळेल. प्रवास जपून करावे. वडिलोपार्जित मालमत्ता, निवृत्ती वेतनासारख्या कामात लाभ होईल. हितशत्रूंपासून सावध राहावे. वृश्चिक, चतुर्थात होणारी रवी शनी युती जागा, मालमत्तांच्या कामात यश देणारी राहील. जागा, प्रॉपर्टी विषयी कायदेशीर कामे होतील. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी लागेल. तरुणांचे विवाह जमतील. भागीदारीमध्ये फायदा होईल. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. कोर्ट कचेरीमध्ये मनासारखे निर्णय घ्यावे लागतील. धनु, कर्तृत्व सिद्ध होईल. कोर्ट कचेरी, वादविवादात सरशी होईल. शत्रूवर विजय मिळेल. नातेवाईक भावंडांमध्ये मतभेद संभवतात. नोकरीमध्ये अनपेक्षित बदल होतील. मनासारखे काम होईल. मात्र आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. सर्दी, घसा, डोळ्यांचे त्रास या काळात संभवतात. पथ्यपाणी सांभाळावे लागेल. मकर, आर्थिक प्रश्न निर्माण करणारा हा काळ राहील. उत्पन्नात घट झाल्यामुळे आर्थिक चणचण भासेल. कुटुंबात कलह निर्माण होतील. डोळ्यांचे, दातांचे दुखणे त्रास देईल. शेअर्स सारख्या गुंतवणुकीतून फायदा मिळेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले यश मिळेल. तरुणांना जोडीदार, मित्र भेटतील. कुंभ, राशीत होणारी रवी शनी युती आरोग्यासाठी त्रासदायक राहील. दगदग वाढेल. नोकरी व्यवसायात जबाबदारी, कष्ट वाढेल. वरिष्ठांकडून कामाचा दबाव वाढेल. घर, आग, वाहन खरेदीसाठी अनुकूल काळ राहील. घरात उंची, मोठ्या वस्तूंची खरेदी होईल. मीन, मोठे खर्च करावे लागतील. कायदेशीर कामासाठी मोठा खर्च होईल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. वरिष्ठांकडून मोठा खर्च करावा लागेल. नोकरीमध्ये बदल किंवा बदली संभवते. वरिष्ठांकडून त्रास होईल. लेखक, कलाकारांना प्रसिद्धी, पुरस्कार मिळतील. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.